आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचा आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया, 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 हालेलुया. मत्तेमध्ये 7 अध्याय वचन 7 घेऊया. मत्ते 7 अध्याय वचन 7. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. मागा म्हणजे तुम्हास दिलं जाणार आहे. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. हालेलुया. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. आता मागायला, आता तुम्ही काय मागणार मला सांगा? चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी, हालेलुया. काय काय मागायचा विचार करा. मला सांगा, खाण्यासाठी मागणार आहे का सार्वजनिक जीवन मिळेल त्यासाठी काहीतरी मागणार आहे? ज्याचा अंत होत नाही हे मागा. ज्याचा अंत होते ते मागू नका, कारण ते नाशवंत. काय? तर मत्तेमध्ये 7 सांगितले. मागा म्हणजे, शोधा म्हणजे, ठोका म्हणजे. तसं योहान मध्ये 6:27 वचन घेऊया जरा आपण. योहान 6:27. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव त्याने ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे तो मनुष्याचा पुत्र तो तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे हालेलुया. जे अन्न आहे आपलं टिकत नाही. आता एक अन्न फ्रीज मध्ये ठेवलं तर टिकू शकेल, बरोबर. पण जर 2 दिवस 3 दिवस बाहेर ठेवलं तर अन्न बनेल. हालेलुया. टिकेल का? ते पिकेल. हालेलुया. आपल्या हरेक व्यक्तीमध्ये एकच विचार करायचा आहे. हालेलुया. जर ख्रिस्त मिळाला तर सार्वजनिक जीवन मिळालं. आता योहान मध्ये 6:35 आणि 6:48 मध्ये दिलेले की खरोखर देवाजवळ मागताना आपल्या प्रत्येकाला कोणत्या पद्धतीचं मागणं घ्यायचं आहे. योहान 6:35. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी पण तहान लागणार नाही. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, ज्याचा विश्वास प्रभू येशूवर आहे, बरोबर, तो व्यक्ती कधी भूकामध्ये नाही पडलेला आणि कधी ताणलेला. हालेलुया. आता तुम्ही जर विचार करा, योहान मध्ये आपण 4 अध्याय 10 वचन घ्या. योहान 4:10. येशूने तिला उत्तर दिले, अरे देवाचे दान म्हणजे काय? आणि मला प्यायला पाणी दे असं तुला बोलणारा कोण आहे? जर हे तुला कळालं असतं तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्यांनी तुला जिवंत पाणी दिलं असतं. जीवन कुठे आहे माणसं? हर एक व्यक्तीकडे सगळं शारीरिक गरजा आहे, पण जीवनाच्या गरजा माणसाजवळ नाही. त्यांनी जीवनाविषयी आपल्याला मागलेलं आहे. मागताना जीवनाविषयी. हालेलुया. योहान मध्ये 4 अध्यायामध्ये आपण 32 पासून जर वचन घेऊया. योहान 4:32. परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही असं अन्न माझ्याजवळ खायला आहे. वचन 33. या मनुष्य
शिष्य यावरून शिष्य एकमेकास म्हणू लागले, एकमेकास म्हणायला लागले, ह्याला कोणी खावयास याला कोणी पेशल खायला आणलं असेल. आणले असेल काय? वचन 34. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे ते करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे. हेच माझे अन्न आहे. हालेलुया. देवाजवळ कोणत्या परिस्थितीत आपल्याला उतरायचं आहे. हालेलुया. जी देवाची जबाबदारी दिलेली, जे कार्य दिलेलं आहे, हे कार्य आध्यात्मिक दृष्टीने अनेक लोकांना ते वाटायचं. त्याला बोलतात भोजन, आध्यात्मिक भोजन. हालेलुया. ज्या वेळेला तुम्ही एक आध्यात्मिक भोजनाद्वारे, तुम्ही आध्यात्मिक मार्गाप्रमाणे, आध्यात्मिक शिक्षणाप्रमाणे तुम्ही जर लोकांना ते भोजन देत आहे, हालेलुया, त्याच्या जीवनात आणि सार्वत्रिक मार्ग जो आहे तो उतरला जातो. हालेलुया. जर तुम्ही ते सार्वत्रिक जीवनासाठी त्याला दिलेल्या गोष्टी नाही तर त्याचं जीवन शारीरिक आत्मिक भोजनात प्रवास करत नाही. हालेलुया. म्हणून प्रभू आध्यात्मिक भोजनावर जास्त आपल्या प्रत्येकाला शिकवत आहे. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, आध्यात्मिक भोजन हे काय? हालेलुया. योहान 6:35 काय सांगते? योहान 6:35. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आता तरी काही मीच जीवनाची, जो त्याच्याकडे येतो त्याला कधी भूक लागत नाही. हालेलुया. आता आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तीला भूक ताण लागत नाही. योहान 7:37-38 वचनामध्ये त्याने दिलेलं आहे. आपण बघतो की जिवंत पाण्याच्या नद्याही वाहत. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला वचनाद्वारे, शिक्षणाद्वारे, नियमाद्वारे किंवा त्याच्या मार्गाद्वारे जर आपल्या प्रत्येकाला जर तो मार्ग समजला तर आपलं जीवन पूर्णपणे परिवर्तन करू शकते. हालेलुया. प्रत्येक प्रश्न आहेत ते सोडले जातात आणि ते सुटतात. शारीरिक पण भोजन पाहिजे आणि आध्यात्मिक पण भोजन पाहिजे. आध्यात्मिक जर भोजन तुम्हाला मिळालं तर तुमचं जीवन परिवर्तन होते. हालेलुया. शरीरासाठी अन्नाची गरज आहे, आत्म्याची गरजेसाठी पवित्र शब्दाची गरज आहे. हालेलुया. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार. हालेलुया. आता मग देवाजवळ आपलं जीवन जेव्हा एक समर्पण करतो, एक तहान म्हणजे सगळ्या गोष्टीचे मोह. हालेलुया. हे जेव्हा प्रभू जवळ येतो त्यावेळेला हे मोहापासून आम्ही दूर होतो. पण त्यावेळेला आमचं जीवन कुठेतरी एक पवित्र बनण्याची तयारी उत्पन्न होते. हालेलुया. आपण आता एक आध्यात्मिक भोजनासाठी पण आपण इकडे पोहोचलेले आहे. शारीरिक भोजन तर आहेच प्रत्येक माणसाला, पण एक आध्यात्मिक जे भोजन आहे ते कधी भेटत नाही. हालेलुया. योहान मध्ये 13 अध्याय किंवा मत्ते 26 अध्याय 14 पासून जर सुरुवात केलं, येशू ख्रिस्त भोजनाविषयी आपल्याला सांगते, हे माझं शरीर आहे. आणि योहान 7 अध्याय मध्ये 5,000 त्यांनी भोजन दिलेलं आहे. हालेलुया. एक आध्यात्मिक भोजन आहे आणि त्या 6व्या अध्यायामध्ये एक शारीरिक आणि एक आध्यात्मिक भोजन, या दोन्ही भोजन तिकडे तयार केलेलं आहे. हालेलुया. म्हणून तो 50 पासून पुढे जर वाचलं तर तिकडे त्याने शरीराविषयी सांगितले, तिथे हे माझं देह आहे. हालेलुया. परमेश्वराने आपलं संपूर्ण शरीर, आत्मा सर्व काय आपल्यासाठीच ठेवलेलं होतं. हालेलुया. आणि त्या पुत्राच्या आपल्या आता तुमच्या जीवनामध्ये काही आजार आहे, बरोबर. आता देह येशूचं मिळणार, रक्त मिळणार. आता तुमच्या प्रत्येकाला शिकायचं आहे. येशू ख्रिस्ताने ग्रीकरासमध्ये 9 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये जरा बघूया. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक
बकरे कापले नव्हते, वासरं पण कापले नाही, तर स्वतःच शरीर दिलं. हालेलुया. या सर्व मानवासाठी आज जर तुम्ही 2024 मध्ये सुरू झालेले आहेत ना, तर याच व्यक्तीच्या द्वारे या आजपर्यंत आपल्याला 2024 वर्ष पाहायला मिळाले. बरोबर, आपल्या पूर्वज गेले त्याच्या परंपरापासून आजपर्यंत तुम्ही आणि मी टिकलेले आहेत आणि वाचलेले आहेत. हालेलुया. या व्यक्तीने या जगाच्या हर एक व्यक्तीसाठी आपलं बलिदान देऊन तो पुनरुत्थित झालेला आहे, आणि पुनरुत्थित झाल्यामुळे तुम्ही ना आज मी आज जिवंत आहे. तर शारीरिक आणि आत्मिक भोजन हे येशू ख्रिस्ताने आपल्याला याच्यामध्ये दिले. म्हणून त्यांनी स्वतः काय केलं, बैल, वासरे, बकरे असं नाहीये, तर स्वतःच रक्त, इब्रियस 9:22 मध्ये रक्त वतल्या वाचून पाप क्षमा नाही. हालेलुया. म्हणजे परमेश्वर जो आमच्या जीवनामध्ये जर एक महत्व रूपाने कार्य करते आणि आपल्या जीवनामध्ये कुठेतरी कार्य करण्याची संधी प्रकट करते, तर आपलं जीवन कुठेतरी देवाबरोबर जोडलेलं दिसणार आहे. आता तुमचं देवाशी एक जोडलेलं नातं आहे. हालेलुया. पण एक देहाचे आणि एक मताचे आणि एकच आत्म्याचे. आता योहान 15:4-7 मध्ये दिली. तुम्ही त्याच्यामध्ये, तो तुमच्यामध्ये. त्याच्यापासून आपल्याला वेगळं असता काही करता येणार नाही. आज जर तुम्ही देवाच्या वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे, त्याच्या मार्गात आहे, तर देवाचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आपण आत्मिक भोजन घ्यायला आले, शारीरिक आहेच, परंतु आत्मिक भोजन या आपल्या शरीराला एक मजबूती बनवते. हालेलुया. म्हणून बायबलच्या मुद्द्यामध्ये काही मुद्दे असे असतात की आपल्याला ते समजत नाही. हालेलुया. एक सामर्थ्य, हालेलुया, एक सामर्थ्य जो आत्मा असतो तो त्या शरीराला, इब्रियस 4:12, 2 धारी तलवारीसारखं असते आणि त्या शरीराच्या आरपार जाऊन मग एक दुष्ट आत्मे फेकल्या जातात. त्याला आध्यात्मिक भोजन बोलतात. हालेलुया. आता मी आध्यात्मिक भोजन तुम्हाला देत आहे. हालेलुया. आणि हेच आध्यात्मिक भोजन तुमच्या शरीरामध्ये जेव्हा उतरेल तेव्हा तो पवित्र आत्मा तुमच्यावर उतरेल, आणि पवित्र आत्मा उतरल्यावर आपल्या शरीरातले दुष्ट आत्मे निघून जाणार आणि तुम्हाला शरीरामध्ये, कारण मेन आहे तो पवित्र आत्मा, वचनाचा आत्मा, सामर्थ्यिक आत्मा, शांती देणारा आत्मा, ज्ञान देणारा आत्मा, वरदान देणारा. हे वर्ष आपल्या सर्व मानवासाठी, सर्व मानवासाठी एकमेकांना प्रीती, दया, शांती, समंजसपणा, वस्तूसाठी भांडण नाही करायची, वस्तूसाठी नफरत नाही करायची. वस्तू तिकडेच राहणार आहे, पण आत्मा आणि शरीर याचे विचार आपल्याला हमेशा ठेवायचे आहेत की ते त्याच्या हातात. हालेलुया. म्हणून प्रभू येशूने या जगातल्या कोणत्या वस्तूवर प्रेम केलेलं नव्हतं. आज माणूस जो आहे या वस्तूमध्ये प्रेम करतो आणि नफरत निर्माण होते. हालेलुया. भाव झालाय सक्का, वादी झालाय. कशामुळे? जमिनीमुळे. आई बापाने जमीन सांभाळून ठेवली ना, आमच्या इष्टेमुळे भांडण सुरू. जो चूक उत्पत्ती 4 अध्यायामध्ये या 2 भावामध्ये नफरत जी होती ती आजपर्यंत तीच परंपरा आहे. पण येशू ख्रिस्त, हालेलुया, मार्क 3:33 वचन ऐकणारे ना पाळणारे तेच माझे आई आणि भाऊ बहीण. आपण वस्तू बाजूला ठेव आणि नातेवाईक पण सार्वत्रिक बन. हालेलुया. हर समाजामधले तुम्हाला जर बघितलं तर सगळीकडे दिशा हेच आहे. कोणाचं वातावरण याच्या भांडण आहे, त्याच्यावर भांडण आहे, त्याच्यावर भांडण आहे. कोणी विचारलं तर मी त्याच्याशी बोलत नाही. हालेलुया. माणसामध्ये एकच शब्द आहे, तो बोलत नाही. तो पहिला मुका होत नव्हता, तो बराच होता, बोलता होता, आता तो मुका झाला. बरोबर ना? भांडण झाले का मुके होता, भांडण नसेल तेव्हा बोलतात. हालेलुया. म्हणून मध्ये 12 ते 22 पासून झालेला आहे त्यांना की मुका बैरा आत्मा आणला. आता तुम्ही पण मुके बैरे असतील ना, ज्याचं भांडण असेल तर माझ्याकडे या, तर मुका बैरा आत्मा निघून जाईल. तुम्ही समेट करायला साठी, कारण येशूने समेट करायला शिकवलेलं आहे.
तर इकडे आहे मुका बैरा आत्मा. मत्ते 12:22. मग आंधळा व मुका. एक आंधळा आणि मुका. आता आंधळा का झाला? तो पैशासाठी, इष्टेकासाठी, जमीन जागासाठी आंधळा झाला. मग तो मुका आहे. तो काय? त्याच्याशी बोलत नाही, जमीन तिकडेच आहे आणि आम्ही दोघं बोलायची बंद. मग तो आंधळा पण झालाय आणि इष्टेकसाठी. लक्षात ठेवा, कुठल्या वस्तूसाठी कोणाशी नफरत करायचं नाही. मत्तेमध्ये 6 ते 14-15 वचन दिलेले आहे. जर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आहे आणि जर तुम्ही एकमेकांना क्षमा केली नाही तर प्रभू तुम्हाला क्षमा करणार नाही. तर आजची ह्या जगाच्या काही गोष्टीमुळे या युगाच्या दैवताने माणसाची मने आंधळी केली. मन आंधळ झालं तर शरीर आंधळ होतं. शिकताना शिका, कोणत्याही माणसाबाबतीत नफरत मनात ठेवायचं. एबीसी 4:26 वचन दिले, रागावा पण पाप करू नका. माणसामध्ये प्रेमाचे 2 शब्द कमी आहेत पण नफरताचे शब्द जास्त आहेत. हालेलुया. अरे राग आहे किंवा नफरत आहे तो तात्पुरती ठेवा, वर्णानं चुप राहा. राग आलाय ना, बंद आहे. हालेलुया. बोला पण मनात धरून ठेवू नका, कारण त्या बिळामध्ये बसलेला नाग तो जर राहिला तर तुम्हाला डोस केल्याशिवाय सोडणार नाही. हालेलुया. माणसाचं जीवन आहे ना, प्रभूने दिलेलं प्रेम, दया आणि शांती. जर आपल्या प्रत्येकामध्ये प्रेम आहे, दया आहे आणि शांतीचे आहे तर मनुष्य समाधान आहे. आध्यात्मिक भोजन नाही माणसामध्ये, शारीरिक भोजन घरामध्ये पाहिजे तेवढे गोडीचे गोडे भरून ठेवते, वस्तू पाहिजे ते खायला भरून ठेवते, फ्रीज मध्ये भरून ठेवते, पण यामध्ये मनामध्ये जे भरलेलं आहे ते खाली करतो. हे फ्रीज नाही, हे काय आहे? अग्नी. नुसतंच बघितलं तरी कुरकुर ना, ते कोणाशी जळत नाही वाटत, बिचारे चांगले आहे. हालेलुया. विशाल माणसं आहेत. हालेलुया. यामध्ये फक्त एवढा, मला फक्त एक माणसं एवढं सांगा की यामध्ये एवढे बसलेले आहेत की त्याच्या मनात कोणाविषयी राग नाही, त्याने पोटवरती कर, मी त्याच्या पाया पडतो. एक माणसाला नुसताच राग पकडायचा. हालेलुया. फायदे काय होतात मला सांगा? जास्त राग येते ना, त्यांनी हिरव्या 2 मिरच्या खायच्या. हा, मग तो स्वभाव केवढा गोड ना केवढा तिखट असते तिथे समज, हे नाही खाऊ शकत. हालेलुया. मग जर प्रेमाचे 2 शब्द बोलले तर काय मुश्किल आहे? हालेलुया. हा, नवीन वर्षाला सुरुवात केली तर हसत खेळत कसं, हा, नाही तर सकाळी उठतात ना दात घासायचे टायमाला त्या डुप्लिकेट असतात, ते हसणं बरं नाहीये. हालेलुया. हसा जेव्हा कोणी काय बोललं ना, काय काय हा आंधळे जर वाईट दिसते आंधळे वा, ते शब्द आमच्याकडे नाही. हालेलुया. लोकांना हे शिकवतो. कोणी कोणाचा न्याय सांगायला काउन्सिलिंग मध्ये कोण बोलत असेल तर मी त्याला ते शब्द बोलतो. हे बघ, तिकडे दिसत नाही असं समजून चालतो, त्यापुढे भिंत आहे. जे तुझ्या मनात नफरतीक व्यक्ती जी आहे ना, तिकडे भिंत आहे असं समजून चाल. आरशाच्या पाठीमागे बघितले तुम्ही कधी? आरशाच्या पाठीमागे कधी बघितलंय का? डासा पडून बघा ना पाठीमागे. तसंच आहे. आमच्या डोळ्यासमोर चांगलं आहे, पाठीमागे वाईट आहे, पण वाईट आहे ते डोळ्यासमोर आणतात. डोळा चांगला आहे. ज्या डोळ्याला जर कमी दिसत असेल तर त्याला चष्मा लावावा लागते की नाही? त्याला 4 डोळे बोलतात. लागते की नाही लागते? का? पण डोळ्यांनी जे चुका केल्या आहेत का, पाप केलेले आहेत. बघा, लाईट पांढरा आहे तो पांढरा दिसते का नाही? तर डोळे काळे आहेत ते पांढरे दिसते. म्हणजे तुम्ही विचार करा, त्यांनी काळा असून पांढरं केलेलं आहे, मग आम्ही पांढरे असून काळे का होतात? हालेलुया. आपल्या प्रत्येकाला नवी जीवनाची तयारी करायची आहे आणि देवाने आपल्या जीवनात जे काही चांगलं केलेलं आहे ते बघायचं. हालेलुया. आताचा तुम्हाला या आरोग्यासाठी विषय सांगतो, प्रकाशाविषयी सांगतो आणि आध्यात्मिक भोजनाविषयी आणि शारीरिक भोजनाविषयी सांगतो. हालेलुया. पण नंतर जे आहे
तर मी लग्नाविषयी सांगणार. कशाविषयी? लग्न झालेली आहेत आणि लग्न व्हायची आहेत आणि एकमेकाने संसाराची सुरुवात करायची, बरोबर. परंतु पहिलं शिकून घ्या, देवाबरोबरच ज्या व्यक्तीचं नातं चांगलं आहे तर तो बरोबर त्या चांगल्या मार्गात आहे. ज्याचं नातं देवाबरोबर नाही त्याचं नातं कुठेतरी कमजोर आहे, बरोबर. तर पहिलं प्रथम आहे, किती लोक आहेत त्यांची पाठ दुखते, जरा हात वरती. किती लोकांचे घसे पकडण्यात, जरा हात वरती करा. किती लोकांचे पाय दुखतात त्याने हात वरती. आता तुम्ही अनेक लोक आलेले आहेत, बरोबर, आणि अनेक लोकांच्या काहीतरी आजारात अडथळे आलेले आहेत, बरोबर. बऱ्याच काळापासून आहेत, बरोबर. किती लोकांचा अंग दुखते, जरा पहिले हात वरती. इब्रिकरा 4:12 हे वचन आहे ना, जेव्हा शरीरात शिरत जाते. आता भूक लागल्यावर जेवण शिरते की नाही पोटात? 2 हाताने खातात का 1 हाताने खातात? वरच्या 2 दाताने खातात का खालच्या पण दाताने खातात? अरे दात 2 बाजूचे आहेत, एक वरती एक खाली आहे, दोन्ही बाजून खातात, बरोबर. ओके. खाताना घास मोजले का नाही मोजत? जेवण मोजतात ना, एवढं एवढं मला पाहिजे, 2 चपात्या पाहिजे, 4 चपात्या पाहिजेत. काय मी प्रत्येक माणसाला एकच सांगतो, जो माणूस नाहीतरी काम करा, लाडू बनवा जेवणाचे. तुम्हाला लाडू खायला मिळेल, जेवणावर लाडू. तर ते मोजून ठेवा, मग तुम्हाला अंदाज मिळेल, बरोबर, की आपल्या पोटात केवढं राहते. ते तांदळाच्या टाक्या असतात ना, किती 200 किलो का 100 किलोच्या, तसं आहे. तर आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे, घास खाताना पहिलं शिकून घ्यायचं आहे. घास खाताना बघतो त्याच्यात काय आहे का, बरोबर, फक्त की नाही. तर घास खाताना पण थोडं मोजा. आणि किती वेळा मी चावतो नाही, पक्ष्यांना चावायला संधी नसते, फक्त ज्याला दात आहे ना त्याला संधी असते. पक्षी चोच मारतात, पटकन मध्ये गिरतात. त्याच्या पोटामध्ये एवढं हीट असते की ऑटोमॅटिकली ते आपोआप शिजते. आम्हाला दाताने चावून जिगी चव घेऊन मग ते शिजते. समजलं नाही? प्रॅक्टिकल करा पडते. ज्ञान थोडं घ्या ना. हल्ली तुमच्याकडे कोंबडी आहे? आहे का आहे? म्हणजे आयला. आता तुम्ही विचार करा, ती मातीमधून बरोबर खाऊ काढते. तिच्या जिभीला काय लागते का? ती सकाळी वाय करते का? आम्ही सगळं चांगलं शोधून खातो तरी पण सकाळी वाय. कुणाला हाक मारतात काय माहिती? तसंच रोज त्या मध्ये 3रा अध्याय जीभ ताब्यात. या जीभीद्वारे काढून देणं होत, जीभीमध्ये जे पाप आहे ना ते काढा. ते काढा. सकाळी उठल्याबरोबर पाप काढायला सुरुवात करा. 2 मिनिटं बसा, फक्त सांगा प्रभू, जीभीद्वारे, बोलण्याद्वारे, विचाराद्वारे, शरीराच्या अवयवाद्वारे मी पाप केलेलं, तर आता यापुढे माझ्या हातातून पाप नाही झालं पाहिजे, तर माझं हे जीवन पवित्र म्हणून बनलं पाहिजे. मग मी आरोग्य प्राप्त होईल. हालेलुया. मी शांतीत राहील, मी सामर्थ्यात राहील, मी शांतीत राहील. आम्ही पाप भरून ठेवतो, त्यामुळे आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे आजार आहेत. रोमकर 7:23 मध्ये वचन दिलेलं, पापाचं वेतन मरण. हालेलुया. आता मत्तेमध्ये 9 अध्याय 27 पासून जरा वचन घ्या. 2 आंधळ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. आंधळ्या व्यक्तीला पण प्रभू येशू ख्रिस्त बरं करतात. मत्ते 9 वचन 27. मग येशू तेथून पुढे जात
असताना येशू तिथून पुढे जात असताना दोन आंधळे त्यांच्या मागे मागे बघा त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, ते मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, काय सांगते, अहो दावीद पुत्र आमच्यावर दया कर. काय सांगितलं? अहो दावीद पुत्रा आमच्यावर तू दयाळूच होता की नाही. तुम्ही एखादा दयाळू व्यक्ती असेल त्याच्याकडे जा, आमच्यावर दया करा, तो देईल. ज्या माणसामध्ये राग आहे, नफरत आहे, निंदा आहे, द्वेष आहे, त्याच्याकडे जाऊन न्याय मागतात, तो तुम्हाला काय न्याय देईल? प्रभू हे सांगतो की आमच्यावर आंधळे काय सांगतात, आमच्यावर हालेलुया. आता प्रभू तिकडे काय सांगतो जरा बघा. तो घरात गेल्यावर ते आंधळे बघा त्याच्याजवळ आले, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी हे कराव्यास मी समर्थ आहे. काय सांगते, त्याने काय म्हटलं, मी हे करू शकते का, हे समर्थ आहे का. तर त्यांनी काय सांगितलं, असा तुम्ही विश्वास धरता काय, असा तुम्ही विश्वास धरतात काय. ते त्यांना म्हणाले, होय प्रभू. होय प्रभू. त्या लोकांनी निर्णय काय घेतलेले, विश्वासाचे घेतले की नाही. त्यांनी काय सांगितलं, आता तुम्ही सांगणार तुम्हाला काही बरं नाही, बरोबर. विश्वास आहे तेवढा आहे, हा कसा आहे ना आपण. हालेलुया. अरे विश्वास जो असते ना, चमत्कार. हालेलुया. मार्क 11:24 मध्ये लिहिलं, जे विश्वासाने तुम्ही आल्या, हर एक व्यक्ती आजारी, दुःख, समस्या, घराची आर्थिक परिस्थिती या येशूच्या नावाने तुमच्या सगळ्या जीवनात तोच तो तुमच्या जीवनाचे सर्व मार्ग मोकळे करणार आहे म्हणतो काम. फक्त हे पवित्र शास्त्राच्या आज्ञानुसार चालायला सुरुवात करा, नंतर मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय परिणाम. माझं जीवन बदललेलं आहे, तुम्ही तुम्हाला सांगणार तुमचंही बदल. हर चीज आहे ना, हर प्रश्न आहे, हर जे उत्तर आहे ते एकाच प्रश्नाचं उत्तर याच्यातून म्हणतो, एकच नाही, त्याचा जन्म आहे. कोणाचा जन्म आहे, जन्म कोणाचा झालाय. तो आता छोटासा आहे का, तुम्हाला काय वाटते. हा 2024 चालू झालं, तो छोटा आहे का. माझ्या आम्ही छोट्यामध्ये का बघता. जिवंताचा शोध तुम्ही मेलेल्यामध्ये का बघता. माणूस आहे, अद्याप कोणताही व्यक्ती खऱ्या मनाने पवित्र शास्त्राकडे लक्ष देतो. बरेच लोक कसे प्रार्थनेला येतात, बरं झाले. अरे लोक 11:24 बरे झाल्यानंतर प्रभूमध्ये वाढावं लागते. योहान 15:4 तेव्हा तुम्ही क्लिअर होतात. असं नाहीये मी प्रार्थना केली, तुम्हाला प्रार्थना केली, प्रभूच्या नावाने प्रार्थना करून निघून गेलो, मी परत मस्त घरामध्ये बसेल खातपीत मध्ये राहील. अरे मला पण प्रार्थना करावं लागेल, साफ व्हावं लागेल. प्रत्येक मनुष्य प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला योहान 15:1-10 वचन वाचायचे. असं नाहीये, नाही तर रिटर्न येते फिरते. मग त्याच्याने तो आपल्याला त्रास होतो, आजार येतात, समस्या येतात, संकट येतात, दुःख येतात, निराशा येतात. मग त्या संकटाकडे लक्ष न द्यायचं, तर त्या संकटातून बाहेर कसं उतरायचं ते बघायचं. हालेलुया. योहान 16:20 वचन सांगते आणि स्तोत्रगीत 51:15 वचन सांगते. किंवा स्तोत्रगीत 120:1 वचन सांगते. योहान 16:20 मी खरं खरं सांगतो. तो म्हणते प्रभू काय सांगतो, मी तुम्हाला खरं खरं सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल, जग आनंद करील. अरे तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच आनंद होईल. जे दुःख आहे ना, हेच तुम्हाला आनंद देणार. तुम्ही रडाल, शोक पण कराल. आपण करतो येशूमध्ये आल्यानंतर रडतो, चिंता करतो. हालेलुया. पण तुमचे दुःखच तुम्हाला आनंद देईल. जे आहे वर्षाचं ई रिट्रीट करा. मी लोकांना सांगतो
पूर्ण वर्षभराचा पहिले दिवस, पहिलाच काळ, पहिलीच वेळ देवाला जर दिलेली असेल, त्या भविष्यामध्ये पूर्ण वर्षभर चांगल्या रीतीने चालणे. वेळ नेहमी वापरा. टाइम आहेच आपल्याला. नसेल ते शेवटला 4 दिवस 5 दिवस हॉस्पिटलमध्ये, सुटकारा नाही. तिथे पैसे लागत नाही. हॉस्पिटलमध्ये गेले तर पैसे लागणार. कारण का? तेव्हा त्या स्वतःला आजार पडल्यानंतर स्वतःला कळते पश्चाताप काय करत. ओके, हॉस्पिटलमध्ये घ्या, दवा पाणी घ्या, पैसे घ्या, खर्च करा, काही वांधा नाही, फरक नाही. परंतु तुमच्या पापांची मात्र क्षमा होणार. तुम्ही जेव्हा प्रभूमध्ये असतात तेव्हा तुम्हाला कळते की हे माझी चूक झालेली आहे, मला कुठेतरी पश्चाताप करण्याची गरज आहे. पाप खाली कर. पाप भरलेला आहे. एक भरलेलं जेव्हा खाली होते ना तेव्हा क्लिअर होतो. म्हणून वचन कसं दिलेलं आहे. तेव्हा 10 अध्यायामध्ये पण प्रभू ते सांगतो, दुःख आम्हाला का आलेले आहे? दुःख अशासाठी आलेले आहे की आम्ही संपूर्ण जीवनात पाप जमा करत 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 राहिलं आणि शरीराला हळूहळू आजार आणले. आणि थोडे थोडे आजार आणताना मग मोठे आजार येतात आणि लोक करत पापाचं वेतन मग शेवटी एका मरणामध्ये जावं लागते. प्रत्येकी व्यक्तीचं जीवन असं आहे. योहानमध्ये जेव्हा 11 अध्यायामध्ये लाजर मेला तर तो जो आजार आलेला होता तो त्याला मरण आलं ते देवाच्या गौरवासाठी आलेलं होतं, असं मरण होता. हालेलुया. आता प्रत्येक गोष्टी आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे. योहान 9 अध्यायामध्ये देवाच्या गौरवासाठी तो आंधळा जन्माला आला. मत्ते 9 अध्यायामध्ये जो पक्षघाती मनुष्य जो होता त्या पापामुळे त्याने पश्चाताप केला, पाप कबूल केलं. मार्क 2 अध्यायामध्ये त्यांनी बघा छप्पर काढायला वरून खाली उतरवला आणि त्याचा विश्वास बघितला आणि पक्षघाती त्या माणसाला प्रभू येशू सांगते, मुला उठ, तुझ्या पापांची क्षमा झाली. विश्वासी लोकांना माणूस जो विश्वासी लोक आहे ना त्याच माणसाला प्रभू येशू बरं करत. विश्वास लागते. प्रभू जवळ यायला विश्वास आणि त्याच्या जोडीला राहायला क्रिया. हालेलुया. विश्वास आणि क्रिया या 2 गोष्टी तुमच्या जीवनात असेल ना तुम्ही कुठेही वा. येशूचे आजार प्रार्थनेत आल्यावरच बरे होतात असं नाही. जिथे तुमचा विश्वास आहे ना तिथेचे तिथे येशूच्या नावात बरे होत. इकडे आले बरे झालं नाही. हालेलुया. आता बघा जेव्हा मत्ते 8 अध्याय 5 पासून एक शताधिपती येशूकडे आला आणि त्याचा चाकर अतिशय पिळलेला होता. बरोबर. तर प्रभू येशूकडे आला आणि त्याला म्हणते, हालेलुया, प्रभू काय सांगतो, मी येतो, चला तुमच्या घरी. बोलते माझ्या छपराखाली यावं अशी माझी योग्यता आहे. भले मी शिपाई माझ्या हाताखाली आहे, अधिकारी आहे, सगळं काय माझ्या हाताजवळ आहे, परंतु हे बरं करण्याचा अधिकार माझ्या जवळ नाही. हा अधिकार फक्त तुमच्या जोडीलाच आहे आणि तुम्हीच आहे. तुम्ही एक शब्द बोला, माझा चाकर मला. हालेलुया. तुम्ही जर विश्वासी लोक आहे, जर तुमचा विश्वास आमच्यावर आहे आणि जर विश्वास आहे तर त्या शब्दाप्रमाणे तुमच्या जीवनात चालवत आहे. लोकांना विश्वासाची गरज आहे. आम्ही काय करतो माहिती का? विश्वासी नाही, अविश्वासी जास्त. एकदा माणूस येशूकडे येतो, दुसरा येतो, तो दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, तो माणसाचा अविश्वास कमी करतो. म्हणजे विश्वास आहे तो कमी करतो आणि अविश्वास वाढवतोय आणि अविश्वासात वाढल्यावर तो कमजोर पडतो. मग देवावर विश्वास नाही. योहान 14:1 मध्ये त्यांनी ते शिक्षण दिलेलं आहे. आपण सगळे बायबल वचनासाठी नाही आलेले, आपण आरोग्यासाठी आलेले आहे. पण वचनाद्वारेच बायबलची तयारी तुमच्या शरीराच्या उतरेल तेव्हा तुमचे सर्व रोग आहेत, तुमच्या काही समस्या आहेत, काही दुःख आहे, काही निराशा आहे, ती आपोआपली सगळी दूर होणार. हालेलुया. कुणाच्या मनात भीती झालेली आहे, भीती त्याने हात बसला. हालेलुया. मी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये भीतीच्या आत्म्यामध्ये प्रवास करायचा.
43:5 मध्ये सांगितले भिवू नका. हालेलुया. ज्या माणसामध्ये पाप आहे आणि ते पाप शरीरातलं काढलेलं नाही तत्पर्यंत माणसामध्ये अनेक प्रकारच्या भीती उत्पन्न होतात. याची पण भीती वाटेल डोक्यावर पडेल का काय. हालेलुया. हालेलुया. कारण भीतीचा आत्माच तसा आहे. चालता चालता मनामध्ये भीती निर्माण होईल. हालेलुया. मी पडेल का काय. हालेलुया. कितीतरी लोक असे बसलेले आहेत. हालेलुया. आम्ही कसं करतो रात्रभर प्रार्थना करतो आणि प्रार्थनेमधून एक प्रश्न जे आहेत ते शोधून काढतो. मग प्रभू आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देत. आता रात्री 2 वडापाव खाऊन आलेले. हालेलुया. मला वडापाव घेऊन द्या. हालेलुया. हालेलुया. एक उदाहरण सांगितलं. कितीतरी प्रश्न आहेत ते आपल्या प्रत्येकाला मिळतील. हालेलुया. सर तुम्ही काय खातात ना काय पितात ना प्रभूला माहिती आहे. स्तोत्र 139 अध्याय वाचा. आता तुम्ही जेव्हा माझ्याकडे जर आले योहान 6:44 तर तुमच्यामध्ये काही समस्या आहेत, काही दुःख आहे, काही अडचण आहे, काय प्रश्न आलेले आहेत, काही मुद्दे आहेत. मग ते कसं आहे की ते आम्ही तुम्हाला त्या येशू प्रभूच्या नावाने त्याच्यातून बाहेर काढतो. मग तो सल्ला घेतला, ते मार्गदर्शन घेतलं का त्यावेळेला तुमच्या जीवनात ते चमत्कार करायला सुरुवात होतात. हालेलुया. प्रभू आम्हाला सांगेल ना आम्ही तुम्हाला सांगू. हालेलुया. आता तुमचा विश्वास असेल तेव्हा सांगा. नाही तुम्ही काय सांगणार अरे मी प्रार्थनेला गेलो आता माझा काही संदेश आला नाही. तसे संदेश येत नाही. त्या व्यक्तीचा विश्वास पण लागतो. हालेलुया. आणि देवाची इच्छा पण लागते आणि योजना पण लागते. त्या पद्धतीने तुमच्या जीवनात ते अद्भुत चमत्कार करतात. हालेलुया. इकडे पोचताच तुम्ही बरे होता आणि इथून घरी जाताच बरे. अनुवाद मध्ये कसं माहितीये का 28 अध्यायामध्ये 1 ते 14 वचन मध्ये जो आतमध्ये शिरेल तो आशीर्वादित आहे. बाहेर निघेल तरी पण तो आशीर्वादितच आहे. पण जो बायबलच्या मुद्द्यावर किंवा त्याच्या शिक्षणावर किंवा त्याच्या नियमाप्रमाणे जर ती व्यक्ती चालली नाही तर ते 15 पासून असं दिलेलं आहे जिथे आशीर्वाद मिळवायला गेला तिथे शाप. येसावासारखी परिस्थिती त्याला हुशार लागतो, त्याला इंटरेस्ट लागतो, त्याला विश्वासही लागतो. हालेलुया. बघा येशूच्या आईने सांगण्याप्रमाणे जीवनामध्ये येशूने अनेक गोष्टी केल्या बरोबर. तसं याकोब याच्या आईने सांगितलं तर बापाकडून त्याने आशीर्वाद चोरून घेतला. जो येसावाला मिळणार होता तो खोटं करून त्याने आशीर्वाद घेतला. आपण खोटं करून आशीर्वाद घ्यायला येणार का इकडे. हालेलुया. खरं बोलून सुद्धा आशीर्वाद नाही मिळत कारण तेवढं खरं बोलण्याची आपली योजना धार्मिकता काय. म्हणून बायबल काय शिकवते माहितीये का. मग ते 10-40 संदेष्टे जे असतात त्याला तुम्ही संदेष्टाच म्हणून मानायचं. आता तुम्ही आम्हाला ब्रदर बोलतात, तुम्हाला ब्रदर म्हणजे भाऊ झाला बरोबर नाही. मग त्या भावाचा आशीर्वाद केवढा मिळते. हालेलुया. देवाचे सेवक बोलतात आणि जेव्हा तू विश्वास ठेवतात तेव्हा चमत्कार. हालेलुया. तेव्हा चमत्कार. आम्हाला पुण्या भाऊ बहिणीतून नाही निवड काय ते परमेश्वराने निवड. योहान 15:16. आम्ही एक धार्मिकता व्यक्ती आहे, अधर्म व्यक्ती नाही, धार्मिकता व्यक्ती आहे. आता आम्हाला माहितीये तुम्हाला काय हवंय पण तुम्हालाच तो विश्वास नाहीये की आम्हाला काय पाहिजे. हालेलुया. आपल्यामध्ये जेव्हा एखादे दुष्ट आत्मे कार्य करतात ना तर ती धार्मिकता व्यक्तीच्या अपोजिट करतात. हालेलुया. मग त्यांना जो एक आशीर्वाद हवा आहे ना तो भेटतो. हालेलुया. एक सामर्थ्य पाहिजे, एक सामर्थ्य पाहिजे. सामर्थ्य कार्यासाठी असते, ते सामर्थ्य ठेवासाठी नाही. तुम्हाला काय वाटते की मला प्रार्थना मिळाला, मला घडवलं, मला प्रवचन घडवलं, मला तयार केलं, मला हे घडवलं, मला तो घडवलं आहे का नाही. मग ते कार्यकर्ता घडवलेले देवाने निवडलेले आहे तुम्हाला. तेव्हा देवाच्या कामासाठी कोणत्याही कामामध्ये हातभार ठेवायचा. हालेलुया. पावर तयार करा, एक सामर्थ्य तयार करा, एक अद्भुत गोष्टी तयार करा.
आणि मग बघा देवाचं सामर्थ्य काय. सामर्थ्य बनवलं जाते देवाच्या राज्यामध्ये. हालेलुया. म्हणून आरोग्य काय, सामर्थ्य. आता प्रभू येशूने या गोष्टी जर याच्यामध्ये लिहिल्या नसत्या तर मी आणि तुम्ही हे काम केलं नसतं. योहान 14:12 मध्ये येशू प्रभू स्वतः काय सांगते, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठी कृती करेल. आता त्या मोठ्या कृत्या सगळ्यांना माहिती नाही पडणार काय मोठ्या कृत्या घडलेल्या जातात असे असतात. हालेलुया. जे काय मोठ्या कृत्या घडलेले असतात हे सगळ्यांना माहिती नाही. हालेलुया. हर व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर कशा प्रकारे कार्य करते. आता मी तुम्हाला सांगितलं प्रार्थनेत वाय काम आहे कसं जमणार, कामच करा आणि टोटल मारा केवढा पैसा आलाय ना तो किती दिवस तुमच्या जोडीला राहा आणि प्रार्थनेमध्ये राहा आणि ती रिट्रीट करा नवीन वर्षामध्ये आणि वर्षभरात एवढे फायदे होते ते बघा. आणि पहिलं वेळ परमेश्वरला जेव्हा दिली जाते ना त्यापासून परमेश्वर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देते. आता इकडे बघा एजेकेल 34:15 इथे खायला प्यायला काही कमी आहे का, पैसे मागतात तिकडे काय मागतात, सगळीकडे मागतात तिकडे काय. कोणताही लक्षात ठेवा, कोणताही मनुष्य लक्षात ठेवा जो मागणारा असतो बघ तो मागतच राहतो आणि जो देणारा आहे ना तो देतच राहतो आणि जो विकणारा आहे ना तो विकतच जातो. आलं लक्षात. मासली विकणारे व्यक्ती विकतच जाते, मासली घेणारे लोक घेतच जातात, मासली पकडणारे लोक पकडतच जातात. बरोबर. शेती करणारे लोक शेती करतच जातात. बरोबर. तो धंदा आहे. एखाद्याला विकण्याची सवय आहे तो सगळं विकून पार करतो. त्याला काय करायचं, त्याचं विकायचंच काम आहे. हालेलुया. हर चीज मध्ये. आता मला प्रचार करायची वेळ आहे किंवा मला प्रभूने आरोग्य देण्याची वेळ दिली, लोकांचं चांगलं करायचं वेळ दिले, दान धर्म करायचं, मला देण्याचंच काम दिलं, मी देतोच राहतो. चाललंय माझं देण्याचं काम. मी माझा विचार करत नाही कारण करायचंच नाही. तर द्यायला दिले तर देतच ना. ही दुनिया मागे विचार करणारा, ज्ञानाचा वापर करणारा, ज्ञानाच्या गोष्टी घेणारा त्याला समज येते. हालेलुया. एखाद्या व्यक्तीला तुम्ही निवड करता आणि त्याला निवड करून ठेवणार. आता त्याला जर तुम्ही निवडलेलं आहे ना त्याला लोकांना द्यायचंच आहे तो देतच राहणार. हालेलुया. आता लोक मला दान धर्म घेऊन येतात, जर तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही देऊन टाका, मी देत जातो. लोक घेऊन येतात मी देत जातो कारण मला देण्याचं काम आहे. प्रत्येक व्यक्तीला काम दिलेली आहे त्या कामाकडे लक्ष द्या. आता मला माहितीये की तुम्हाला आरोग्य पाहिजे. बरोबर. तुमचं काही आर्थिक परिस्थिती आहे, तुम्हाला कामधंदा नाही, नोकरी नाही, हे नाही ते नाही, कुठला धंदा चालत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी तुम्हाला एकच शब्द बोलेल, पहिला प्रार्थना घे. प्रार्थनेनंतरचे पाहिजे ना पण पहिले शून्य बन. जशी सृष्टी शून्यातून बनले ना तसं तुला बनायचं. मी शून्य स्वतः की नाही, आता शून्यातून काय काय झालं. हालेलुया. आता तुम्ही विचार करा बऱ्याच वर्षभरात आलेली लोक असतील तर इकडे बघितलं तर सगळं केंद्राचं परिवर्तन झालेलं दिसते. मग आपल्या सगळ्यांचं पण परिवर्तन झालं पाहिजे. हालेलुया. हे परिवर्तन होणारच कारण आमचं काम काय आहे ते चांगलं करणं करतच नाही. हालेलुया. ज्या गोष्टी तुम्ही पूर्वीचे पाहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये बदल झालेला दिसला तर तुमच्यामध्ये पण तो बदल झाला पाहिजे. हालेलुया. म्हणून प्रभूचं राज्य आहे बोलण्यात नाही करण्यामध्ये. म्हणून जुन्या गोष्टी गेल्या कारण ते करा 2 पत्र 5:17 जुनं गेलं. आता रोज रोज नवीकरण करा, नव्यामध्ये बदला, नवी व्यक्तीशी. आता दगडाच्या फायबरच्या कोणत्या कोणत्या देवाकडे जाऊन आपल्याला प्रणाम करावं लागतं. आणि जिवंत देवाचे सेवक आहे तिकडे जा, सल्ला घ्या, मार्गदर्शक करा, काहीतरी भेटेल तुम्हाला, त्याच्यातून तुमचे मार्ग सुटतील. तिकडे दगडाकडे काय नाही मिळणार. तिथे आग मेणबत्ती अगरबत्ती पकडून तिकडेच फेकलं जाईल. तुमचं परिवर्तन होणार नाही. घराला आग लागलं तर सगळं पेटेल, ते तुम्ही पडून जातील. ज्याच्यात आत्मा आहे तो पडून जाईल, तुमच्या आतमध्येच देव.
पहिलं त्याला जागर करा. जो जीवित परमेश्वर आहे त्याचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी करतो. जीवधारी प्राणी कसा झाला? देवाच्या आत्म्याने. आज तुम्हाला देवाचा आत्मा आहे, देवाचं वचन आहे, देवाचं शिक्षण आहे, देवाचे नियम आहेत, देवाच्या वेदीचे आहेत. त्या नवीन वर्षामध्ये तुमचं नवीकरण होईल. हालेलुया. योहान 3:3 वचन. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणाला सुद्धा देवाचे राज्य पाहता येत. काय म्हटलं? कोणालाही सुद्धा नव्याने जन्मल्या वाचून कोणत्याही व्यक्तीला देवाचं राज्य पाहता येईल. आता आम्ही नवीन जन्म घेतला, या जगाच्या जन्मापासून अलग झालो. पैसा, खाणं, फिरणं, मोज, मजा, पार्टी, प्रोग्राम हे सगळं होतं. हे फेकावं लागलं. चांगल्या गोष्टी बनवावं लागलं, चांगलं करावं लागलं, चांगलं घडावं लागलं, चांगलं होत गेलं. ज्या व्यक्तीला सगळ्यात मोठा मान सन्मान, धन, संपत्ती जे काय हवं आहे, तर देवाच्या आज्ञा पाळा. पैशावर प्रेम करायचं, वस्तूवर प्रेम करायचं नाही, परमेश्वरावर प्रेम. लूक 10:27 जो त्यावर प्रेम करतो त्याला परमेश्वरापासून मोठ्या प्रमाणात आशीर्वादाचा अनुभव मिळतो. त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, बघा जीव, सगळं जीव पण त्याच्यात ठेवा. ऐकलं असेल तर आपण कधी कधी आपला जीव नाही लागत असं बोलतात ना एक गोष्टीमध्ये. हालेलुया. ते संपूर्ण मनाने आणि संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने तू प्रीती कर, जशी तू आपणावर आपल्या जीवनाचा सगळ्या गोष्टी हेच. आपण शेजाऱ्यावर प्रेम करतच नाही. आपल्या हर एक व्यक्तीने बाजूवळ्याशी सपोर्ट त्याच्या बाजूवळ्या विरुद्ध बोलतो. हालेलुया. कशाला मनामध्ये कोण बोललं काय? तर माणूस स्वभाव आहे तो सोडून द्या, मनात धरायचं नाही. जो व्यक्ती मनात धरून ठेवतो त्या शरीराला सुख कधीच मिळत नाही. तो दुष्ट आत्मा आहे. त्याने काय सांगितलं? जसं तू परमेश्वरावर प्रेम केले स्वतःवर कर, तसं कोणा? शेजारी कोण? जो दुःखी आहे, निराशात आहे, समस्यात आहे, संकटात आहे, अशा व्यक्तीला शेजारी म्हटलं आहे. हालेलुया. आपलं जीवन जे आहे ते पहिलं परमेश्वरावर द्यायचं. आपलं चिंता परमेश्वरावर द्यायचं. संपूर्ण शरीर, आत्मिक आणि शारीरिक हे दोन्ही गोष्टी आपल्या शरीरात राहायला पाहिजे, तर मजबूत. म्हणून मग ते 10:28 वचन घ्या. आपल्या शरीराला बचत करून ठेवा. पैशाची बचत करू नका, आपल्या शरीराची बचत करा, कारण आपला आत्मा नरकात न गेला पाहिजे. जे शरीराचे घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास जो समर्थ नाही त्याला घेऊ नका. आत्मा आणि शरीर या दोघांचा नरकात नाश कराव्यास जो समर्थ आहे. कुठे? नरकात नाही. आपल्याला या दोन्ही गोष्टी पाहिजे, शरीर आणि आत्मा. म्हणून शरीरात पाप झालाय ते कबूल करा ना. आत्मा परमेश्वराचा आहे तो चांगला ठेवा. अस्वस्थ किंवा 14 आत्मा अस्वस्थ, मी मनुष्य अस्वस्थ जास्त जीवन जगतो. मला फक्त सांगा, मग ते 6:25 पासून दिलेले 34 पर्यंत कोणताही व्यक्ती चिंता कर, तुमच्या सकाळपासून रात्री झोपेपर्यंत चिंता करून तुमच्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उपयोगी आले माणसाला आले? ते बघा, तुम्हाला सांगतो, चिंता म्हणजे शैतान. तो काहीतरी अडथळे ठेवले आणि ठेवले त्याच्यावर रोज बघत असेल तर चिंता वाढेल. चिंता
सुद्धा वाढणाऱ्या माणसामध्ये बहुशा आनंद येत नाही. प्रेषितांच्या कृत्यामध्ये ना 3रा अध्यायामध्ये जेव्हा मी एक अनुभव घेतलेला आहे, पेत्र आणि योहान आहे तिकडे, त्याने काय सांगितलं माहितीये, जेव्हा एक भिकारी भीक मागण्यासाठी सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसलेला होता, पेत्र आणि योहान त्याला काय सांगते, तू आम्हाकडे बघ, पण माझ्याकडे सोनं रुपये काय नाही. आता तुम्ही विचार करा, आम्हाकडे बघ मागितलं तर काय करायला पाहिजे, काहीतरी मिळणार. पण त्याने प्रश्न काय दिले, सोनं पण नाही ना रुपये पण नाही. काय सांगितलं, सोनं नाही आणि पण आमच्याकडे बघ. आणि तुझ्याकडे काय मिळणार, काय मिळणार मला सांगा, असं प्रश्न आहे. सोनं नाही रुपये नाही काय बघणार. आणि काय सांगितलं, निरखून पहा. आता एखादा मनुष्य एखाद्या गोष्टी बघायला लागला तो ते निरखून बघतो. चाललाय, कोण चाललाय, कुठे चाललाय, कुठे कोण रे जात असेल तर माणूस त्याला बघत राहतो, बरोबर का नाही. कुठे चालणार रे, काय चोरी करायला चाललाय का, काय ते निरखून पाहतो. तस हा भीक मागणारा त्याच्या जवळ सुंदर नावाच्या दरवाजाच्या जवळ बसलेला, वा त्यांनी पेत्र आणि योहानाला असं बघितलं की खरोखर याच्यात देव आहे. हालेलुया. आणि देव आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण टाक लावून त्याच्यावर लक्ष लावलं आणि सांगितलं, जे आहे ते तुला देतो, नासरेतकर येशूच्या नावाने नासरेतकर येशूचं हे नाव घेतात, काय म्हणतात उडी मारली आणि उडी मारतात. चालायला लागला आणि कधी देवाची स्तुती न करत होता तो स्तुती करत मंदिरात गेला. पण तुम्ही जर इकडे बरे झाले तर स्तुती न करता आपल्या घरी जातील. किती सुंदर परमेश्वराने दिलेल्या यावर एक वाक्य ठेवलेलं. हालेलुया. विचार करा, ह्या पेत्राला काय सांगितलं. हालेलुया. हालेलुया. प्रभू असं सांगते की आता बघ तू माझ्याजवळ बघ, असं सांगितलं त्याने. हालेलुया. काय त्याच्या जवळ होतं, नासरेतकर येशू. ते वर माडीवरच्या खोलीत जात होते, प्रार्थना जात होते, भीक मागत होते, भीक देत होते. पण आज माझ्याकडे काय नाही, परंतु आज पाहिजे ती तुला देतो. हालेलुया. आज आपल्यामध्ये अशी विश्वासी लोक आहेत का? जर विश्वासी लोक असते येशूच्या नावाने आता सांगतो, सगळी प्रश्न तुमच्या पायात. कारण विश्वासी लोकांजवळच पवित्र आत्मा होतो, अविश्वासी लोकांमध्ये नाही. हालेलुया. जेव्हा मी ताबोराष्ट्रामध्ये होतो ना, त्यावेळेला मत्ते 4:19-20 हे होतं माझं. तेव्हा मी काउन्सिलिंग साठी बसलो, तेव्हा माझं पाप कबूल करायचं मी प्लॅनिंग केलं, पण परमेश्वराने माझी पाप कधीच उचलून दिली. तर मला सांगण्यात आलं, अरे काउन्सिलिंग कसं असते माहितीये का, तुमच्या जीवनात काय घडलेल्या गोष्टी आहेत त्या कधी कधी चांगल्या असतील ते पण दाखवेल, वाईट असेल ते पण दाखवेल. माझ्या जोडीला माझा मित्र होता, त्याला वाईट दाखवलं ना, माझ्यातून चांगलं घडलेलं होतं ते दाखवलं. आणि एवढी ती अँटी होती तेव्हा, तर तिच्या जीवनामध्ये इतका अनुभव ती सांगते मला आला की विचार नाही करू शकत की मी 2 वेळा तुझ्यावर पाहिलं ना तर मला प्रकाशच दिसते. हालेलुया. कारण योहान 15:16 जेव्हा परमेश्वर निवडतो ना, तो आत्म्याने निवडतो, नंतर शरीराचं निवडतो. आता येशू ख्रिस्त बघा, लूक 3:22-23, पवित्र आत्म्याने तो भरला, त्याच्यावर देह आला. देह पहिला होता पण पवित्र आत्म्याने तो पैदा झालेला होता. तरी त्या पृथ्वीमध्ये देहाच्या द्वारे त्यांनी कार्य भरपूर मोठे प्रमाणात आहे. हालेलुया. तर हे शिकायचं आहे पुढच्या काळामध्ये. हे परमेश्वर पिता, दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा आणणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर. सर्व मंदिर लोक करतो, सर्व पोलीस लोक भेटलो. प्रभूचा आशीर्वाद प्रत्येक व्यक्तीला प्रभूचं सानिध्य भेटावा. प्रभूच्या आशीर्वादाने सर्व आशीर्वादित बनावं. नवीन वर्ष प्रभूचा आशीर्वाद मिळावा आणि प्रत्येक व्यक्तीला
नवीन जीवन जगण्यास कृपेच्या दानाने भरावं ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया.